नमस्कार. मी सुरेश दादाराव हराळ, राहणार गौखुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. वर्षा देवानंद बुरकुले व देवानंद बुरकुले शिक्षक. मी माझ्या मित्राकडे गेलो असता निलेश सुरेश पेंढारकर यांच्या मुलीची तब्येत बरोबर नसल्या कारणाने आम्ही त्यांच्या घरी, माझी पत्नी वर्षा सुरेश हराळ आणि आम्ही दोघं गेलो असता तिथं दुपारी आम्ही 3 वाजेच्या दरम्यान गेलो होतो आणि त्यांना दवाखान्यात न्यायच्या हिशोबानं गेलो होतो. तर आम्ही तिथं भेटल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरीच होतो आणि नंतर माझे मित्र निलेश सुरेश पेंढारकर घरी ड्युटीवरून परत आले असता 10 ते 15 मिनिटांनी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा विचार झाला की बाबा मुलीची तब्येत नाही बरी, आपण बाहेर जेवण करायसाठी जाऊ. तर आम्ही जेवण करायला जात असता बाहेर आम्ही दोघंजणं थांबलो, माझा मित्र निलेश पेंढारकर आणि मी. तेवढ्यात वर्षा देवानंद बुरकुले सहशिक्षक ते तिथं आल्यानंतर त्यांची काहीतरी डॉक्युमेंट निलेश पेंढारकर माझ्या मित्राकडे होती, तर ती मागण्याकरिता ती तिथं आल्यानंतर मग त्यानं वादग्रस्त बोलल्यामुळं मग आम्ही त्यांचा तंटा तिथंच थांबवला आणि मी म्हणलं की बाबा आपण त्यांच्या घरी जाऊ, सर समोर जाऊ आणि सरच्या समोर काय आहे ते बोलू आपण. आम्ही त्यांच्या घरी, मी, माझी पत्नी आणि माझा मित्र निलेश पेंढारकर त्यांची पत्नी, आम्ही चौघंजणं त्यांच्या घरी गेलो होतो. तर आम्ही त्यांच्या मुलाला विचारलं की बा सर घरी आहेत का? त्यांनी सांगितलं बाबा सर घरी नाहीत. आणि लगेच तिथून आम्ही आमच्या गाडीत बसलो चौघंजणं, आम्ही तिथून निघून आलो आणि थोड्याच अंतरावर खेडा मार्केटच्या बाजूला त्या कॉर्नरवर देवानंद बुरकुले सर आणि एक महिला सविता गंगाराम बळी यांचा वाद चालू होता. आता आम्ही सरला बोलायला आल्यामुळं आम्ही तिथं थांबलो. आता तिथं वाद चालू असला या कारणानं मग आम्ही त्यांचा वाद मिटवला आणि वाद मिटून आम्ही निघून गेलो. आता निघून गेल्याच्या नंतर मग आम्हाला माहीत झालं की बाबा हे लोक आमच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी गेले वसंतनगर पोलीस स्टेशन इथं. मग आम्ही पण तिथं गेलो असता मग सविता गंगाराम बळी ह्या पण आल्या आणि आल्यानंतर मग यांनी आमच्यावर पण NC दाखल केली. माझा मित्र, मी आणि त्यांची पत्नी, माझी पत्नी आणि सविता गंगाराम बळी. आता या सदर घटनेचा व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहे, जे देवानंद बुरकुले सर आणि सविता बळी यांचा जे वाद होता यांचा सदर घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचा. आणि त्या दिवशी मग NC दाखल झाली आमच्या 20/6/2024 रोजी. तर मग NC दाखल झाल्याच्या नंतर मग आम्ही तिथून निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा 2 दिवसानंतर 22/6/24ला DYSP साहेबाकडे जाऊन पुन्हा त्याने चौकशी अर्ज ठेवला वसंतनगर पोलीस स्टेशनला. त्याच्यात आमचे बयानं झाल्याच्या नंतर मग आम्ही थांबलो तिथंच की आम्ही म्हणलं बा आता